वसमत येथील प्रसिद्ध डॉक्टर आणि भाजपचे सक्रिय नेते डॉक्टर मारुती कॅतमवार यांनी सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीवर भाष्य केलंय. स्वतःचे मत मांडताना ते म्हणाले की सध्या सुरू असलेली ही युद्धे लवकरच थांबतील अशी मला खात्री आहे. युद्धाच्या परिणामांमुळे भारतात सध्या गॅसचा जो मोठा तुटवडा निर्माण झालाय त्याबद्दल बोलताना त्यांनी सांगितले की एकदा का हे युद्ध थांबले की गॅसचा हा तुटवडा देखील लवकरच संपेल आणि परिस्थिती पूर्वपदावर येईल. पाहूया डॉक्टर कॅतमवार काय म्हणाले ते. नमस्कार, डॉक्टर कॅतमवार वसमतून बोलतोय, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता. सर्वप्रथम भारत देश हा शांतीचा देश आहे. आपला संदेश शांतीचा आहे. आता जे युद्ध चाललेलं आहे ते युद्ध लवकरात लवकर थांबवावं आणि त्यासाठी सर्व शांततामय जे देश आहेत किंवा शांतीचे जे देश आहेत ते प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये भारताचा पहिला नंबर राहील असं मला वाटतं. आज भारताची भूमिका एकदम योग्य आहे. कारण जर बघितलं असेल की विरोधकांनी टीका केली होती की बाबा गॅसचा तुटवडा होत आहे, काही दर भाजीपाल्याचे किंवा आपले पेट्रोलचे दर वाढत आहेत याबद्दल टीका होत होती, परंतु दर काही वाढलेले नाहीये. ठीक आहे, थोडा बहुत तुटवडा झाला होता, परंतु आता योग्यरित्या आता परत सुरळीत होत आहे. कारण आपण बघितलं असेल की तिथे जहाज आपलं आलेलं आहे गॅसचं, त्याच्यामुळे गॅस सिलेंडरचा सुद्धा तुटवडा होणार नाही असं मला वाटतं. जे युद्ध चाललेलं आहे की वैयक्तिकरित्या जे दोन देश लढत आहेत आणि त्याच्यामध्ये दुसरे देश उतरत आहेत, त्यामध्ये भारताची भूमिका एकदम योग्य आहे असं मला वाटतं आणि लवकरात लवकर युद्ध थांबेल अशी मला आशा आहे. तुम्ही बघितलं असेल ना, एक देश दुसऱ्या देशावर बलाढ्य होण्यासाठी एक देशाचा जो त्यांनी अणुसाठा ठेवलेला आहे असं त्यांना वाटतं, म्हणून ते युद्ध करत आहेत. पण आपली भूमिका दोघांसाठी एकदम तुल्यबळ आहे की कोणाशी दोस्ती नाही, कोणाशी बाहेर नाही. म्हणजे एक असं उदाहरण आहे की आता ईदच्या निमित्त तुम्हाला सगळ्यांना मुस्लिम बांधवांना मी शुभेच्छा देतो. कबीर खडा बाजार में, कबीर खडा बाजार में, मांगे सबकी खैर, मांगे सबकी खैर. आपली भूमिका आहे ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. त्याच्यामुळे यामधून आपण बरोबर भूमिका घेत आहोत. अगोदरच्या दोन जे देशाबद्दल युद्ध होते त्यामध्ये सुद्धा आपली भूमिका एकदम योग्य होती. या युद्धामध्ये सुद्धा आपली भूमिका योग्य आहे. विरोधी पक्षाने सुद्धा आता त्याची तारीख आमच्या पक्षाची किंवा आपली जी भूमिका आहे, याच्यामध्ये मी पक्ष आणत नाही, परंतु आपली जी सरकारची भूमिका आहे त्याबद्दल विरोधी पक्षांनी सुद्धा आता दोन नेत्यांनी याबद्दल तारीफ केलेली आहे, जे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे एकच इच्छा आहे की काही दिवसांमध्येच हे युद्ध थांबेल अशी मला आशा वाटते. तर एस्टीन फाईल मध्ये देशाचे प्रधानमंत्री यांचं नाव, त्या नेता काही संबंध नाही आणि नाव जे आलेलं आहे ती अफवा आहे असं मला स्पष्ट म्हणायचं. सांगितले की काही दिवसांनंतर एक 15-20 दिवसामध्ये युद्ध थांबेल अशी मला अपेक्षा आहे आणि आशा वाटते. त्याचं कारण असं आहे की आता सर्व देशांनी प्रेशर आणलेलं आहे, जे युद्ध करत आहेत त्यांच्यावर प्रेशर आणलेलं आहे की बाबा कशासाठी युद्ध करायचं. हे वैयक्तिक लेवलला नसतं, हे प्रत्येक आपल्या जगाचा विचार करावा लागतो की हे युद्ध केल्यामुळे कोणाचंच भलं होत नाही. हे मागचे 2 युद्ध महायुद्ध झालेले आहेत त्याच्यातून आपल्याला सिद्ध होते. आता काल परवा जे 2 युद्ध झाले त्याच्यातूनही सिद्ध होते की कोणाचंच भलं होत नाही. याच्यामध्ये विनाकारण मनुष्यहानी होत असते. जे काही प्रॉब्लेम आहे ते एकदा चर्चेला आल्यानंतर सुटतात असं मला वाटतं. मग पेक्षा यामध्ये शेतकऱ्यांची फार मोठे नुकसान होत आहे, असेल अनेक ठिकाणी मोठे नुकसान होत आहे. काय निर्णय घ्यायला पाहिजे सरकारने? बघा, आताच काल परवा माननीय मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफी केलेली आहे 2 लाखापर्यंत. त्यामुळे आम्ही शेतकऱ्यांबरोबर आहोत. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय मोदी साहेब, शेतकऱ्याच्या हिताचेच आम्ही निर्णय घेणार आहोत, याबद्दल काही दुमत नाहीये. जे काही नुकसान भरपाई व्हायली त्याच्याबद्दल सुद्धा आता काही दिवसामध्ये निर्णय होईल असं मला वाटतं. हा कृषी प्रधान देश आहे भारत देश म्हणजे, तर शेतकऱ्यांना तुमचं काय सांगणं असेल दिलासादायक? दिलासादायक एकच आहे की कोणीही या युद्धामुळे घाबरून जाऊ नये किंवा आपलं काहीतरी
मालाचं नुकसान होईल किंवा मालाला भाव कमी मिळेल असं काही नाहीये. आपल्याकडे स्टोरेज आहे, जिथल्या तिथे जर समजा जात नसेल तर स्टोरेज व्यवस्थित करणं, जेणेकरून आपल्याला नुकसान होणार नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांना आम्ही विश्वास देतो की बाबा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आणि त्यामुळे जे काही होईल त्याला आम्ही सामोरं जाणार आहोत आणि शेतकऱ्याला आम्ही कधीही नुकसान होऊ देणार नाही. त्याचे नुकसान भरपाई नंतर करण्यात येईल की जेणेकरून शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली.